your attention. I will explain you. You can take pencil in your hand if you don't understand, because this is a this Santavani, no, Abhanga kind of thing. So there are some words difficult which you will not understand easily. Okay, so you can take a pencil, underline and write their meanings in pencil. Okay, page number 52. Okay, there are two Santavani. Okay, one is by Sant Janabai and the second one is by Sant Tukaram. हे Yes. आपले महाराष्ट्रातले किंवा भारतातले संत होऊन गेलेले आहेत आणि यांनी बरेचसे अभंग लिहिलेले आहेत आणि या अभंगातून त्यांनी जनजागृतीचं कार्य केलेलं आहे. आता हे जे संत एकनाथ, संत रामदास, संत तुकाराम, संत जनाबाई, संत नामदेव अशी कितीतरी संतांची नावं आहेत भारतीय संतांची. आणि त्यांनी ते संत मराठीतले कवी आणि कवयित्री पण आहेत, कारण त्यांनी बरेचसे अभंग लिहिलेले आहेत. आणि या अभंगातून त्यांनी जनजागृतीचं कार्य केलेलं आहे. आता जनजागृतीचं कार्य म्हणजे काय, तर लोकांचे डोळे उघडण्याचं काम. ओके, जे समाजाच्या हिताचं आहे, जनतेच्या हिताचं आहे. त्यावेळेला जनता किंवा लोक शिकलेले नव्हते. ओके, ते जे जुन्या परंपरा रूढी आहेत, ओल्ड ट्रेडिशन कस्टम्स, ओके, अंधश्रद्धा, ते पाळत होते. आणि त्याच्यातून त्यांनी समाजाला बाहेर आणून जगण्याचा एक नवीन दृष्टिकोन दिला. ओके, अशा प्रकारचं महान कार्य या संतांनी केलेलं आहे. आणि या संतांमुळेच आजचा समाज आपण किंवा सुशिक्षित समाज आपण पाहत आहोत. आज आपण त्या जुन्या परंपरा रूढी वगैरे याच्यातून बाहेर पडलेलो आहोत. आता आपण अशा कोणत्या रूढी मानतो का? नाही मानत. पूर्वी कसं स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये भेदभाव असायचा, गरीब आणि श्रीमंत यांच्यामध्ये भेदभाव असायचा, जात पात, ओके, ब्राह्मण जात उच्च तर दुसरी शूद्र जात नीच, ही जात नीच, हे उच्च, यांची सावली पण आपल्या, अशा प्रकारच्या बऱ्याचशा. त्याचप्रमाणे बालविवाह, लहानपणी विवाह करणे मुलींचे, मुलींचं म्हणजे फक्त हे चूल आणि मूल ह्या पलीकडे त्यांनी जायचं नाही, त्याने शाळेत जायचं नाही, शिक्षण घ्यायचं नाही. अशा ज्या काही या वाईट रूढी आणि परंपरा होत्या, ओके, या रूढी आणि परंपराविषयी त्यांनी लोकांमध्ये जागृती केली, त्यांनी लोकांचे डोळे उघडले. ओके, तर अशा प्रकारची जनजागृती या संतांनी आपल्या अभंगातून केलेली आहे. ओके, आणि त्यामुळेच आज आपण हा नवीन समाज किंवा नवीन पिढी जी आहोत, आज आपल्याला सगळं काही जे पाहिजे, ज्या क्षेत्रात पाहिजे त्या क्षेत्रात आपण शिक्षण घेऊ शकतो किंवा आपल्याला जे पाहिजे ते आपण करू शकतो. आपल्यावर कोणाचंही असं वर्चस्व किंवा दबाव नाहीये. ओके, तर अशा प्रकारे त्यापैकी आपण दोन संतांच्या संतवाणी आता इथे आपण अभ्यासणार आहोत. एक म्हणजे संत जनाबाई. आता आपण तिचं इंट्रोडक्शन बघूया. संत जनाबाईंचं, मराठी संत कवयित्री, त्या एक मराठी संत कवयित्री पण आहेत. ओके, वात्सल्य हा जनाबाईच्या भक्तीचा, 1 मिनिट, वात्सल्य हा जनाबाईच्या भक्तीचा अनन्य साधारण विषय आहे. आता जनाबाईंनी या अभंगातून किंवा या संतवाणीतून जास्त करून कोणता विषय त्यांनी मांडलेला आहे? वात्सल्य. व्हॉट इज द मिनिंग ऑफ वात्सल्य? वात्सल्य या शब्दाचा अर्थ आहे माया किंवा प्रेम, लव्ह. ओके, आता इथे या संतवाणीतीने आई आणि मुलामधलं प्रेम इथे आपल्याला व्यक्त केलेलं आहे. ओके, तर वात्सल्य या शब्दाचा अर्थ आहे माया किंवा प्रेम. ओके, आपल्या उत्कट भक्तिभाव व्यक्त करणाऱ्या पद्धतीतून त्यांनी सुंदर अभंगात्मक काव्य निर्मिले आहे. आणि अशा प्रकारे आपल्या मनातले भाव, ओके, भक्तिभाव, ओके, फिलिंग्स, डिवोशनल फिलिंग्स, शी हॅज प्रेझेंटेड थ्रू दिस अभंग और थ्रू दिस संतवाणी. ओके, या अभंगातून त्यांनी आईचे बाळावरील प्रेम विविध उदाहरणातून पटवून दिलेले आहे. या अभंगात तिने विशेष करून आईच्या आपल्या बाळावर, लहान बाळावर असलेले प्रेम विविध उदाहरणातून, फ्रॉम डिफरंट डिफरंट एक्झाम्पल्स, उदाहरणं म्हणजे एक्झाम्पल्स, यामधून तिने पटवून आपल्याला दिलेले आहे. तर सर्वात प्रथम मी संतवाणी वाचून दाखवते आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचं मिनिंग सांगते. ओके, पक्षी जाय दिगंतरा, बाळकांसी आणि चारा, घार हिंडते आकाशी, झाप घाली पिल्लांपासी, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी, वानर हिंडे झाडावरी, पिली बांधुनी उदरी, तैसी आमासी विठ्ठल माये, जनी वेळोवेळा पाहे.
आता तुम्ही जर हे असं वाचलं तर आता ही अभंग ना एकदम अशा सरळ मराठी भाषेमध्ये नसतात, तर यामध्ये संस्कृत भाषेचा वापर असतो आणि म्हणूनच तुम्हाला हे असं एकदम समजायला थोडंसं कठीण जाईल की या शब्दा किंवा या ओळी मागे अर्थ काय आहे. तर इथे बघा, पक्षी जाई दिगंतरा बाळकासी आणि चारा. इथे आपल्याला संत जनाबाईने पक्षाचं उदाहरण दिलेलं आहे. पक्षी किंवा पक्षीण, ओके, बर्ड हा आकाशात, दिगंतरा म्हणजे आकाश, उंच आकाशात जातो आणि आपल्या अ, बाळासाठी किंवा आपल्या पिल्लांसाठी तो चारा घेऊन येतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ चारा? टू फीड. शी गेट समथिंग टू फीड हर बेबीज. ओके, ओके, समजलं तुम्हाला? बर्ड फ्लायज इन द स्काय अँड गेट्स सम इटेबल्स फॉर हर बेबी. म्हणजे पक्षी जरी उंच आकाशात उडत गेला तरी त्याचं लक्ष आपल्या किंवा त्याच्या मनामध्ये विचार कोणाविषयी असतात? आपल्या बाळाविषयी, पिल्लाविषयी, की माझी पिल्ल घरट्यात आहे. असं नाही की ती आकाशात जाते आणि तिथे चारा शोधते किंवा खाद्य शोधते आणि ती एकटीच खाते आणि एकटीच फिरते. नाही, ती तो चारा किंवा ती ते जे काही इटेबल असतात किंवा फूड असतात ते आपल्या चोचीत घेऊन ती पुन्हा खाली येते. ओके, जिथे तिची पिल्लं असतात तिथे ती येते आणि त्या बाळांना किंवा त्या पिल्लांना ती तो चारा किंवा ती ते खाद्य भरवत असते. बघा, त्या म्हणजे एखाद्या पक्षाचं देखील आपल्या बाळावर किती प्रेम आहे हे तिला इथे सांगायचं आहे संत जनाबाईंना. ओके, नेक्स्ट, घार हिंडते आकाशी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ घार? घार म्हणजेच कोण? तर काईट बर्ड. तुम्ही बघितलेले आहे की घार ही आपले दोन्ही पंख पसरून उंच अशा आकाशामध्ये उडत असते. ती असं चिमणी कावळ्यासारखी खाली फिरत नाही, तर ती उंच जाते. ओके, झाप घाली पिल्लांपाशी, परंतु तरी देखील ती आकाशात जरी घिरट्या घालत असली, आकाशात जरी फिरत असली, परंतु शेवटी ती जमिनीवर आपल्या पिल्लांपाशी मायेने झेप घेते. ओके, झाप घाली म्हणजे झेप घेणे, टू डाईव्ह डाऊन. ओके, और टू स्वूप डाऊन टू हर बेबीज. पिल्ल म्हणजेच पिल्लांपाशी म्हणजे पिल्लांजवळ, नियर हर बेबीज. ओके, माता गुंतली कामासी, चित्त तिचे बाळापाशी. आता तिसरं एक्झाम्पल, पहिलं एक्झाम्पल पक्षाचं दिलेलं आहे जनाबाईंनी, दुसरं घारीचं दिलेलं आहे, तिसरं मातेचं दिलेलं आहे. आई, माता म्हणजेच कोण? आई. आई ही किती आपल्या कामामध्ये गुंतलेली असली, गुंतली मीन्स बिझी, ओके, तरी तिचे चित्त, चित्त म्हणजे हृदय, मन, माइंड इज नियर हर बेबी. तिचं एखाद्या लहान बाळ असेल तर ती घरामध्ये अनेक कामं करण्यामध्ये गुंतलेली असते, परंतु तिचं मन जे असते, चित्त जे असते, हृदय जे असते ते नेहमी तिच्या बाळापाशी असते. किंवा एखादी आई आपल्या लहान बाळाला सोडून कामावर गेली असेल, ऑफिसला गेली असेल, शाळेत शिकवत असेल किंवा दुसऱ्या कोणत्या प्रकारचं ती काम करत असेल, जरी ती कामानिमित्त बाहेर गेली असली तरी तिचं चित्त, माइंड हे मात्र सतत आपल्या बाळापाशी असते, की माझं बाळ काय करत असेल, यावेळेला रडत असेल का, हे करत असेल का, ते म्हणजे तिच्या मनामध्ये कोणाविषयी विचार चालू असतात? तिच्या बाळाविषयी. चित्त म्हणजे हृदय, मन, माइंड आणि बाळापाशी मीन्स नियर हर बेबी. समजलं तुम्हाला तिसरे एक्झाम्पल? ओके, तर चौथं एक्झाम्पल दिलेलं आहे जनाबाईंनी वानराचं. वानर म्हणजेच कोण? वानर म्हणजे मंकी. आता तुम्ही माकड बघितलं असेल, जर तुम्ही माथेरान, महाबळेश्वर या बाजूला गेला असाल तर तिथे झाडावर, जंगलामध्ये खूप माकडं तुम्ही बघितले असतील. तर हे जे वानर असते किंवा हे जे माकड असते ते तुम्ही बघितलं असेल, नोटीस केलेलं आहे, आपल्या लहान पिल्लाला आपल्या पोटाशीच घेऊन फिरत असतील. ते बघा, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारत असतील तरी ते त्यांची पिल्लं त्यांना घट्ट मिठी मारून असतात आणि त्या पिल्लांना घेऊनच ते इथून तिथे फिरत असतात. ओके, तर अशा प्रकारे त्या वानरं आपली लहान पिल्लं एका जागी सोडत नाही, तर ते एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जात असताना आपल्या पिल्लाला उदराशी घेऊन, उदर म्हणजेच काय बरं मग इथे तुम्हाला सांगायचं आहे? पोटाशी. व्हेरी गुड, नियर हर स्टमक. शी इज ऑलवेज, दोज बेबीज आर ऑलवेज टाईड नियर हर स्टमक.
आणि मग ती अशा प्रकारे झाडावरून फिरत असते. हिंडणे म्हणजे फिरणे. हिंडणे म्हणजे म्हणजे काय? फिरणे. आणि झाडावर मीन्स फ्रॉम ट्री. You all know how they travel. Mostly from one tree to another tree they jump and they travel from one forest to another forest. पण ते सगळं करताना त्यांची पिल्लं त्यांच्या पोटाशी बांधलेली असतात. हे तुम्ही बघितलं असेल. इतकं ते म्हणजे आपल्या पिल्लांना सोडून ते जात नाही. ओके. तैसी आमासी विठ्ठल माये. आता शेवटच्या ओळीमध्ये तिने 4 एक्झाम्पल दिलेली आहेत जनाबाईंनी आपल्याला. पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे पक्ष्याचं, दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे घारीचं, तिसरं एक्झाम्पल दिलेलं आहे आईचं आणि चौथं एक्झाम्पल दिलेलं आहे माकडाचं. ओके. तर अशा प्रकारे ते हे कशी सगळी पक्षी, प्राणी, आई आपल्या मुलांवर प्रेम करतात, तशाच प्रकारचे प्रेम मी विठ्ठल मायवर करते असे जनाबाई म्हणतात. तर विठ्ठल माय म्हणजेच कोण? विठ्ठल देव. तर जनाबाई म्हणते की विठ्ठलाला ती आपली माऊली किंवा आई म्हणते. समजलं तुम्हाला? जनाबाई म्हणते की ह्या पक्ष्यांची बाळांची जसे पक्षी आई असते, घार ही आई असते, छोट्या बाळांची माता आई असते, या माकडांच्या पिल्लांची आई असते, तशी विठ्ठल म्हणजे गॉड ही माझी माऊली किंवा माय आहे, माझी आई आहे. आणि ती मला वेळोवेळी पाहते. वेळोवेळा पाहाय म्हणजे काय? माझ्यावर सतत लक्ष असते. इथे आपल्याला काय घ्यायचंय? वेळोवेळी पाहते, मला सतत पाहते म्हणजेच काय? तर माझ्यावर नेहमी लक्ष असते. सी गर्ल्स, you must have heard from your parents and from your teachers also. Whenever you are doing something wrong, that you think that my friends are not watching me, my teachers are not watching me, my parents are not watching me. But every time you must have heard, nobody is watching you, but only who is watching you? God is watching you. Okay, what are you doing? Whether you are doing good things or bad things. Okay, so whenever you are doing good things, you should be proud. But whenever you are doing bad things, always the thought should come in your mind that nobody is watching me. My parents are not aware what I'm doing. My teachers are not aware what I'm doing. My friends are not aware what I'm doing. But always think of God. God is all the time aware. His eyes are all 24 hours open and he's watching you all the time. Okay, वेळोवेळी पाहे means all the time God is watching me. Followed? तर इथे आपल्याला एक चांगला मेसेज पण संत जनाबाई देत आहे की ज्याप्रमाणे बघा पक्षाला तिचं बाळ प्रिय आहे, घारीला तिची पिल्लं, मातेला आपलं बाळ, वानराला त्याची पिल्लं, तसेच विठ्ठल म्हणजे गॉड ही देखील माझी एक माऊली आहे, आईप्रमाणे आहे मला. आणि ह्या आईचं माझ्यावर वेळोवेळी लक्ष आहे किंवा या आईचं वेळोवेळी ती मला पाहत असते. मी संकटात आहे, दुःखात आहे, त्यावेळी देखील ती माझं संरक्षण करत असते किंवा ती मला पाहत असते. संकटातून, अडचणीतून ती मला बाहेर काढीत असते. फर्स्ट संतवाणी, you all understood?